मग त्या सगळ्यांना काय केलं, यज्ञ करायचं ठरवलं. यज्ञ कोणता यज्ञ? अश्वमेध यज्ञ. अश्वमेध यज्ञासाठी घोडा लागतो. घोडा कोणता? घोडा श्यामकर्ण नावाचा घोडा. श्यामकर्ण. त्या घोड्याचं सर्व शरीर पांढरं शुभ्र असलं पाहिजे आणि त्या घोड्याचा फक्त उजवा कान कसा असला पाहिजे? काळा. बाकीच्या शरीरावर तीळ सुद्धा नसला पाहिजे, काळा तीळ. असा घोडा तो अश्वमेध यज्ञ करण्यासाठी तो घोडा लागतो. मग असा घोडा त्याने त्या ठिकाणी आणला. यज्ञ चालू झाला, यज्ञ पूर्ण झाला आणि असा नियम आहे त्या यज्ञाचा, यज्ञ पूर्ण झाला की तो घोडा सोडून द्यायचा आणि जो कोणी घोडा पकडेल त्याच्याबरोबर युद्ध करायचं. आणि युद्ध करत असताना त्याच्याकडून जर आपण हारलो तर आपलं अश्वमेध यज्ञाचं पुण्य सगळं त्याला जातं. आणि जर जिंकलं तर लगेच दुसरा अश्वमेध यज्ञ आपल्याला करावा लागतो. म्हणून असा यज्ञ पूर्ण झाला. तो घोडा सोडला. घोडा सोडला पण झालं काय? तो घोडा इंद्रानं चोरला. इंद्रानं चोरून नेला तो घोडा आणि कपिल मुनींच्या आश्रमात नेऊन बांधला. आणि इकडं काय झालं? इकडं महाराज घोडा नाही, घोडा नाही, घोडा नाही. त्या सगर राजाचे असणारे 60,000 मुलं घोडा पाहू लागले. कुठे गेला, कुठे गेला, कुठे गेला. नवे नवे पूर्व दिशेला पाहिलं, घोडा दिसला नाही. दक्षिण दिशेला पाहिलं, घोडा दिसला नाही. पश्चिम दिशेला पाहिलं, घोडा दिसला नाही. उत्तर दिशेला पाहिलं, घोडा दिसला नाही. ज्या वेळेस ईशान्य दिशेला तो जाऊ लागले घोडा शोधण्याकरता, ईशान्य दिशेला गेले तर समुद्राच्या काठावरती एक आश्रम दिसला. आश्रम. आणि त्या आश्रमामध्ये तो घोडा बांधलेला पाहिला. आणि त्याच आश्रमामध्ये कपिल मुनी ध्यानस्थ बसलेले. 60,000 मुलं जवळ आले. पाहिलं हा घोडा आपलाच आहे म्हणले. पण म्हणले या साधूनं घोडा चोरून आणला म्हणले, आश्रमात बांधला काय? मग त्या साधूची चेष्टा केली महाराजांनी. 60,000 मुलांनी काय केली? चेष्टा केली. साधूनं डोळे उघडले. महाराज साधूचं सामर्थ्य एवढं होतं, एवढं होतं, एवढं होतं. डोळे उघडणं आणि 60,000 मुलांची जळून राख होणं. काय झालं? डोळे उघडले, 60,000 मुलांची, सगर पुत्रांची जळून राख झाली. डोंगरा एवढा ढीग तयार झाला राखेचा. पण घोडा काय परत माघारी घेऊन येऊ शकले नाही. मग महाराज मुलं गेले घोडा आणण्याकरता, आणखीन वापस आले नाही. मग महाराज त्यांचाच असणारा मुलगा असमंजस, त्यानेही घोडा शोधण्याकरता निघाला. घोडाच अंशुमान नावाचा राजा, तो घोडा शोधण्याकरता निघाला. तोही त्या कपिल मुनींच्या आश्रमाजवळ आला. पाहिला आश्रमामध्ये घोडा बांधलेला आहे. आणि घोडा बांधलेला पाहिल्यानंतर मग महाराज कपिल मुनींच्या चरणावरती साष्टांग नमस्कार केला. श्री संताची माता चरणावरी साष्टांग हे करी दंडवत. आणि चरणावरती नमस्कार वगैरे केला. कपिल मुनींनी विचारलं कसं काय येणं केलं? कपिल मुनींना सांगितलं हा आमचा घोडा आहे. आम्ही अश्वमेध नावाचा यज्ञ केलाय म्हणले, पण घोडा आम्हाला सापडत नव्हता. त्या घोड्याचा आम्ही शोध घेतला. आमचे काही भाऊबंद आले होते या ठिकाणी घोडा शोधत शोधत. ते आले होते का? त्यावेळेस कपिल मुनी म्हणतात हा डोंगर दिसतो ना म्हणे, डोंगर, हा डोंगर हो म्हणले दिसतोय. कशाचा आहे? आयुष्यमान राजा म्हणला हा तर राखेचा डोंगर आहे, राखेचा. म्हणलं तेच आहे. तुझे भाऊ या ठिकाणी आले आणि माझी चेष्टा केली. परिणाम मी डोळे उघडून रागानं पाहिलं तर त्यांची जळून राख झाली म्हणले 60,000 मुलांची. आणि ह्या डोंगरा एवढा ढेगेला राखेचा हा म्हणले तुझ्या भावांचा आहे. बरं बरं ठीक आहे म्हणले. आता मी घोडा घेऊन जातो, पण माझं एक म्हणणं आहे कपिल मुनीजी, माझ्या भाऊ आता यांची राग झाली म्हणले, माझ्या भावांचा मला उद्धार करायचा असेल तर काय करावं लागेल? तर कपिल मुनी काय म्हणले अंशुमान राजाला, तुझ्या भावांचा जर तुला उद्धार करायचा असेल
तर तुला वैकुंठातून गंगा आणावी लागेल. वैकुंठातून गंगा आणावी लागेल तरच तुझ्या भावांचा उद्धार होईल. असं म्हणल्यानंतर मग महाराज अंशुमान राजा निघाला. महाराज घरी आला. तो घोडा आपल्या राज दरबारामध्ये जमा केला. पण भावांचा उद्धार करायचा आहे भावांचा. मग भावांचा उद्धार करण्याकरता अंशुमान राजा अरण्यामध्ये गेला. तपश्चर्या केली. गंगा 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 गंगा. गंगा प्रसन्न झाली का? नाही झाली. अंशुमान राजा नष्ट झाला, मृत्युमुखी पडला. गंगा प्रसन्न झाली नाही. मग महाराज गंगा प्रसन्न झाली नाही. याच अंशुमान राजाच्या पोटी दिलीप राजा जन्माला आले. दिलीपाने विचार केला, आपले वडील पिताश्री आपल्या पूर्वजांचा उद्धार करण्याकरता अरण्यामध्ये गेले, तपश्चर्या केली. गंगेला प्रसन्न करण्याकरता तपश्चर्या केली. गंगा प्रसन्न झाली नाही आणि गंगा प्रसन्न न झाल्यामुळे गंगा खाली येऊ शकली नाही आणि आपल्या पूर्वजांचा उद्धार होऊ शकला नाही. हे दिलीपालाही कळलं. दिलीपाने मग काय केलं महाराज? दिलीप राजा सुद्धा अरण्यामध्ये गेला, तपश्चर्या केली आणि गंगेचा धावा केला. गंगा 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 गंगा. गंगा आली नाही. गंगा आली नाही. नवे नवे दिलीप राजा सुद्धा मृत्युमुखी पडला. नंतर मग याच वंशामध्ये भगीरथ राजा जन्माला आले. आणि त्या भगीरथाला स्मरण झालं, आपले अंशुमान राजा दिलीप राजा गंगेला प्रसन्न करून घ्यायचं होतं. गंगेच्या द्वारा आपल्या पूर्वजांचा सगर पुत्रांचा 60,000 पुत्रांचा उद्धार करून घ्यायचा होता. पण गंगा काही वैकुंठामधून खाली येऊ शकली नाही. स्वतः भगीरथ राजा अरण्यामध्ये गेला आणि तपश्चर्या करू लागला. गंगा 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 गंगा. गंगा प्रसन्न झाली. गंगा म्हणले, भगीरथ राजा मी तुझ्यावरती प्रसन्न आहे, काय तुझी इच्छा आहे? त्यावेळेस भगीरथ राजा म्हणतो, आहे गंगा, माझे पूर्वज 60,000 सगर पुत्र समुद्राच्या किनाऱ्यावरती राख होऊन पडलेले, त्यांचा उद्धार करण्यासाठी तुला खाली यावं लागतंय. त्यावेळेस महाराज वैकुंठामधून गंगाजी वरून खाली आली तशी वरून पाताळामध्ये गेली. पाताळामध्ये गेल्यानंतर पुन्हा भगीरथ राजे अडचणीत, वरून आली तशी खाली गेली. आता काय करावं? पुन्हा गंगेची तपश्चर्या केली. गंगा म्हणली, मी येते, पण माझा वेग वैकुंठातून खाली येत असताना वेग वाढल म्हटले. मग या माझ्या वेगाला शांत करण्यासाठी काय करायचं? तू भोलेनाथाची साधना कर, तपश्चर्या कर, भोलेनाथाला प्रसन्न करून घे. माझा वेग फक्त भोलेनाथच जाग्यावर थांबवू शकतील, दुसरं कोणीही थांबवू शकणार नाही. म्हणून भगीरथ राजानं पुन्हा भगवान शिवजीची तपश्चर्या केली. कर्पूर गौरम करुणावतारम संसार सारम भुजगेंद्रारम सदा वसंतम हृदयारविंदे भवम भवानी सहितम नमामि. भोलेनाथाची तपश्चर्या केली आणि गंगा वैकुंठातून निघाली. महाराज भगीरथा आले. भगवान शिवजी म्हणतात, भगीरथ राजा घाबरू नको, पुढचं काय ते मी सर्व पाहतो. जशी जशी गंगा खाली येऊ लागली तसं त्या गंगेचा वेग वाढू लागला. आणि भगवान शिवजीने काय केलं? त्या गंगेला थांबवण्याकरता आपल्या जटा मोकळ्या केल्या, अशा मोकळ्या लांब लांब पांगवल्या आणि ती गंगा वेगानं खाली आली आणि भगवान शिवजींच्या डोक्यावर आदळली. भगवान शिवजींच्या डोक्यावर गंगा आदळली आणि गंगा डोक्यामध्ये थांबली. थांबलेली गंगा पुन्हा अशी भगवान शिवजीनं काय केली? अशी बांधून टाकली. महाराज कोणाला बांधलं? गंगीला. हा, म्हणून लक्षात ठेवा, जटेमध्ये गंगेला बांधलं महाराज. आणि जटेमध्ये गंगेला बांधलं, हळूच अशी धार दिली महाराज डोक्यामधून. आहे का नाही फोटो मध्ये? हा, डोक्यामधून गंगा निघाली महाराज. हा, शंकर तेरी जटा में